हाय हॅलो नमस्कार, कशा तुम्ही? मीही छान आहे आणि तुम्हीही मजेत असाल आणि मजेत असायलाच हवे. तर नवीन दिवसात छानशी नवीन सुरुवात झाली आहे, ते पण एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला सकाळी सकाळीच घेतला गाजरचा हलवा आणि या सीझनमध्ये तुम्हाला सर्वांच्या घरीच गाजरचा हलवा मिळेल. आणि चला म्हटलं फौजी जाणार आहेत आज, त्यांचे 4 दिवस कसे गेले काही कळलंच नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला काहीतरी स्वीट बनवूया. आणि यांची ट्रेन होती 9ची, त्याच्यामुळे मग सकाळी खूपच धावपळ होणार होती. त्याच्यामुळे म्हटलं गाजरचा हलवा घेतला बनवायला. आणि ब्रेकफास्टसाठी मी आलूची चटणी, म्हणजे ब्रेकफास्टला बनवणार मी आलूचे पराठे. तर इथं आपली आलूची भाजी वगैरे बनवून झाली आहे. तर आणि साईडला ठेवला मी गाजरचा हलवा बनवायला. तर जवळपास आणि ब्लॉग मी थोडंसं कारण की सकाळची धावपळ होती, यांना सुद्धा लवकर जायचं होतं आणि त्याच्यामुळे नाही का मला ब्लॉग स्टार्ट करता आला नाही. त्याच्यामुळे जिथून मला करता आला मी तिथून तो ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर इथं गाजरचा हलवा माझा झगबग होत आला आहे साईडला. तर कणिकही मडून ठेवली आहे आणि आज रुलासुद्धा सुट्टी आहे, त्याच्यामुळे ती पण झोपली आहे. तर चला आता म्हटलं आता पटकन मी पराठे बनवायला घेते. आणि एका साईडला आम्ही चाय बनवायला ठेवला आहे. तर इथं मी आलूचे पराठे घेतले बनवायला आणि लगभग आपला गाजरचा हलवाही होत आला आहे आणि ही आपले फ्रेश होत आहे. तर हे थोडं लेट उठले, त्याच्यामुळे म्हटलं मी सर्व तोपर्यंत हे उठेपर्यंत मी थोडंसं आपलं किचनमध्ये जे होतं ते पटापट आवरून घेतलं. तर कारण की ट्रेन 9ची होती तरी आपल्याला घरून लवकर निघायचं होतं, त्याच्यामुळे म्हटलं चला तर पटपट मी तर पराठे वगैरे बनवून घेतले. आणि यांचा नाश्ता झाला. मग रुलासुद्धा मी रेडी नाही, रुने फक्त चेहराच धुतला कारण की ते उठतच नव्हती. मग तिला कसं कसं उठवलं कारण की यांना मला आम्ही यांना घेऊन जाणार होतो. तर चला म्हटलं तर पटकन मग आम्ही आमचं आवरलं. नंतर मलाही फ्रेश व्हायचं होतं आणि मग पटापट मी कसं तरी आवडतं. तर किचनमध्ये तुम्हाला खूप जास्त पसारा दिसेल असेल पण थोडंसं इग्नोर करा कारण की सकाळची धावपळ त्याच्यामुळे होते तसं. आणि हिला सुट्टी असल्याने ही पण काही लवकर उठतच नव्हती, तरी तिला कसं बसं उठवलं आणि दूध वगैरे पिली. ती पण थोडासा नाश्ता केली आणि बस मी तिला तसंच जशी उठली तिची केससुद्धा नाही केली. आणि ही आणि मी आणि मग फौजी साहेब आम्ही तिघंही निघालो. आणि आम्ही 8 वाजताच घरून निघालो, त्याच्यामुळे खूप धावपळ. आणि दूधवालेसुद्धा दादा याचीच होती, त्यामुळे मी गंज वगैरे जो आहे तर बाहेरच ठेवली आहे. आणि लॉक लावून आम्ही निघालो. यांनी नाश्ता केला त्यामुळे ठीक आहे. तर थोडीफार मी यांच्या संग टिफिनही दिला आहे कारण की एवढं सारा दोघी खाणार नव्हतो गाजरचा हलवा, त्याच्यामुळे मी सोबत त्यांच्यासोबत दिले आणि थोडेसे पराठेसुद्धा पॅक करून दिले आहे. आणि चला तुम्हाला मी पण आंघोळ वगैरे करून घेतली, फ्रेश झाली आणि म्हटलं पटकन जाऊया. आणि बाकीची कामं जशी आहेत तशीच होते कारण की मग पटकन म्हटलं काहीतरी खायचं बनवूया आणि मग लगेच निघूया. त्यामुळे आम्ही गेलो आहो. आणि ट्रेन झालं कसं, आता आम्ही निघालो आणि ट्रेन जवळजवळ 3 तास लेट, त्याच्यामुळे खूप जास्त लेट झाले. 9ची ट्रेन होती तर जवळजवळ आम्ही तर लगेच निघालो कारण की दुपारी हिच्या स्कूलमध्ये हिचा डान्स वगैरे होता, त्याच्यामुळे नाही का स्कूलमध्ये सुद्धा प्रोग्राम होता, मग तो सुद्धा यायचा होता. आणि बाकी सर्व घरची कामं टोटली कामं बाकी होते, त्यामुळे मी यांना अर्धा एक तास आम्ही वेट केला. नंतर ट्रेनचा टाईम पूर्ण चेंज झाला, तर त्यामुळे आम्ही थांबू शकलो नाही इतका वेळ. त्याच्यामुळे म्हटलं आम्ही चला आता मी आणि ही बघा आम्ही घरी आलो कारण की घरचं सुद्धा बघायचं होतं कारण की मी काहीच नाही केलं. किचनमध्ये जसं हा दिसला आणि तसंच ठेवून गेली होते. तर 3 तास यांना वेळ झाला, मग मी घरी येऊन गेली पुन्हा रिटर्न. राहिलेले घरचे पण पुन्हा कामं वगैरे केले आणि इलाज सगळं आम्ही कामं वगैरे करून घेतले. आणि झालं कसं, यांची ट्रेन जवळजवळ 3 तास करता 3.5 जवळजवळ 4 तास लेट झाली आहे. आणि पूर्ण थांबून पूर्ण कंटाळून गेली तिथं. आणि यांना जाण्याचं सुद्धा ड्युटीवर हजरसुद्धा व्हायचं होतं, ते म्हणजे 4 वाजेच्या आत तिथं. तर त्याच्यामुळे ही पण मग पुन्हा रिटर्न घरी आले आणि ते तरी बरं यांच्या मित्रांची बाईक ठेवली होती, मग ही बाईकने गेले. तर आणि घरीसुद्धा ॲक्टिवा पण ॲक्टिवाने जाणं थोडंसं शक्य होत नाही, त्याच्यामुळे मग त्यांच्या मित्रांची होती, मग ते बाईक घेऊन गेले तेव्हा ते वेळेवर पोचले, म्हणजे असं होते. आणि पूर्ण फौजी साहेबांची इथून नका पूर्णच वाट लागून गेली कारण की वेट करता नाही का इतके त्रास होऊन गेले. पण ट्रेन काही येतच नव्हती, त्याच्यामुळे सहसं सांगते मी पण ट्रेननी जास्त प्रवास करत नाही आहे. मी जेव्हा जरी जाते ना पैसे गेले तर चालतील, पण मी बस या ट्रॅव्हल्सनीच जाते. ट्रेनचं म्हटलं ना तर ती खूप जास्त लेट होते. माझ्या तिथं असंच प्रसंग येते. नागपूरला जेव्हा असताना तेव्हा तुम्ही ट्रेननं जायची, तेव्हाही असं 2-3 तास लेट यायचे. तिथं बसून पूर्ण व्यक्ती कंटाळून जाते, त्याच्यामुळे नको बाबा म्हटलं तर ट्रेनचा प्रवासच नको. म्हणजे प्रवास राहते सुखदायी, त्याच्याविषयी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण ट्रेन जितका लेट करते ना त्याच्यामुळे ते तिथं वेट करणं ते खूप जास्तच नाही का कठीण होते. त्याच्यामुळे ते काही मला बिलकुलच आवडत नाही, त्याच्यामुळे पैसा गेला तर चालेल. बस आणि ट्रॅव्हल्सनेच मी सहसा जाते. तर चला आता मी पोचलोच आहो. आता थोडासा ब्लॉग मागे पुढे होऊ शकते. तर पोचलो, जास्त वेळ काही थांबलो नाही मी इथे. नंतर मग रिटर्न घरी गेलो. चला तर आता वाजले 11:15 वाजता मी ब्लॉग स्टार्ट करते. घरची कामं होते ते आवडल्यानंतर म्हटलं चला ब्लॉग करूया. तर यांना मी सोडून आले आहे आणि यांना 1 तास वेळ होता ट्रेननं, त्याच्यामुळे मग इतक्या वेळ काही थांबले नाही. आणि जशीच मी घरी नाही त्यांनी कॉल केला, ट्रेन पुन्हा 3 तास लेट झाली आहे.
तर ट्रेनचं माहीत नाही कसं आहे आणि म्हणून मी नाही का जवळजवळ ट्रेनचा प्रवासच सोडून दिला. जेव्हा मी जाते काय माहिती माझ्याशीच असं का होते. नागपूरला असताना जरी मी ट्रेनचा प्रवास करायची ना 2 तास 1 तास लेटच व्हायची, तर तेव्हापासून नाही का मी ट्रेनचा प्रवासच बंद केले. हां, प्रवास एकदम सुकर होतो ट्रेननी, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही आहे. पण जेव्हा ही ट्रेन जी ना इतक्या लेट येते त्याने खूप जास्त त्रास येते. तर मी तेव्हापासून ट्रेनचा प्रवास तर मी बस आणि ट्रॅव्हल्सनीच प्रवास करायला मला असं वाटतं योग्य वाटते. पैसायला चालेल पण ट्रेननी मी प्रवासच करत नाही आहे. आणि जवळजवळ नागपूरला असताना सर्वात आधी स्टार्टिंगला नागपूरला जेव्हा होतो ना आम्ही तेव्हा आमचा प्रवास सहसा ट्रेननीच व्हायचा. पण ट्रेन खूप लेट व्हायची आणि हे पण नसायची कारण की आमचे बंदोबस्त नागपूरला बापरे बाप इतके बंदोबस्त राहायचे ना. तर 15 दिवस मी नागपूरला, 15 दिवस आईकडे आणि काही दिवस सासरी, माझं असंच फिरायचं. त्याच्यामुळे नाही का मी ट्रेननी टोटली प्रवास करणं टोटली बंद केली आहे. आणि मग आता बसनी या ट्रॅव्हल्सनी जवळजवळ आता 5.5 वर्ष झाले आम्ही इकडे आलो. तर तेव्हापासून तरी मी ट्रेननी प्रवास केली नाही आहे. आणि मग आता हे पण पहिल्यांदाच गेली ट्रेननी कारण की यांचंही सहसा बऱ्याचशा वर्षापासून ट्रेनचा प्रवास सुटला आहे. आणि पण पहिल्यांदा ट्रेननी गेले आणि ती पण ट्रेन जवळजवळ 1 तास लेट होती. तो मी तिथं वेट केलो. नंतर मग हिला पण आजच तिच्या स्कूलमध्ये ॲन्युअल फंक्शन होतं त्याच्यामुळे सुद्धा घरची कामं होतं. नंतर हिला सायंकाळच्या वेळी रेडी वगैरे करायचं होतं आणि हिला स्कूलमध्ये 4 वाजेपर्यंत पाठवायचं होतं. बाकीचे हे पण होते कामं, त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं तू जा नंतर हे होईल. मी घरी नाही पोचत तर पुन्हा ट्रेन 3 तास लेट. म्हणजे जवळजवळ त्यांचा पहिला प्रवास आहे त्याच्यामध्ये सुद्धा ट्रेन इतकी लेट. म्हणजे कितीतरी वर्षांचा त्यांचा पहिला प्रवास ट्रेन, त्याच्यामध्ये ट्रेन जवळजवळ 4 ते 4.5 तास लेट झाली आहे. आणि यांना ड्युटीवर पोचायचं होतं, काही कालावधी राहते तेव्हापर्यंत त्यांना पोचायचं होतं पण ते काही शक्य झालं नाही आहे. तर पुन्हा यांना तिथून घरी यावं लागलं. आणि तुम्हाला माहितीच आहे आमच्याकडे ॲक्टिवा आहे, त्या ॲक्टिवावरून इतका दूरचा प्रवास करणे थोडंसं शक्य होत नाही आहे. तर मग यांच्या मित्रांची बाईक होती ठेवली तर त्यामुळे ती बाईक घेऊन गेली. मग घरी आले जेवण वगैरे केले. मी तर तुम्हाला सांगितलेच आहे मी टिफिन दिली होती सोबत. तर मग हे टिफिन घरीच खाल्ले आणि नंतर मग बाईकने गेले कारण की बाईक मग कुठं खायची बाहेर, त्याच्यामुळे म्हटलं घरूनच जेवण करून जा. तर मग हे जवळजवळ 1 वाजता जवळजवळ 1 वाजलं असेल. मग 1 वाजता ही घरून निघाले. तर असं झालं आजचं. आणि मेन कसं आज बघा फौजी बायपांचं जीवन कसं राहते. आजच तिच्या स्कूलमध्ये नाही का ॲन्युअल फंक्शनचा प्रोग्राम, त्याच्यामध्ये हे आजच गेले आणि 4 दिवस सुट्ट्या होत्या. ते कशा गेल्या काही कळलंच नाही. आणि हे पण आजच निघून गेले. आणि उद्या हिचा बड्डे म्हणजे 1 तारखेला हे गेले आणि 2 तारखेला हिचा बड्डे. बघा असं येते म्हणजे सगळ्यात आधी फौजींना आपल्या ड्युटी ही जास्त इम्पॉर्टंट द्यावं लागते आणि पहिलं प्राधान्य त्यांना द्यावं लागते. नंतर मग सगळ्या गोष्टी होतील. त्याच्यामुळे हा बड्डे खरं थोडासा माझ्यासाठीही वाईट वाटला कारण की हे नाही ह्यात पहिल्यांदाच झालं कारण की जितकेही बड्डे झाले 6 बड्डेला हे होते. नंतर हा असा पहिला बड्डे आहे की तेव्हा त्या बड्डेमध्ये नाही का सामील म्हणा किंवा नव्हती, त्यामुळे त्याची कमतरता तर होतीच खरंच. आणि एक ते झालं आणि आजच गेले त्यामुळे तिचासुद्धा डान्स होता तो पण त्यांनी बघितला नाही, तोही मिस झाला त्यांच्याकडून. तर असं बघा असं राहते फौजी बायपांचं जीवन. म्हणजे सर्व काही नाही का अशा बरेच सुखदुःख म्हणा की त्याच्यामध्ये नाही का एकटीलाच समोर जावं लागते. तर असं सर्वांचंच आहे. तर असो पण आता हे गेले वगैरे आहेत तर चला आता मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे कारण की आत्ता वाजले 12:30 म्हणजे अर्धा 1 तासाने मला ते स्वयंपाक बनवायला घेणार लागेल कारण की आज मी इडली बनवणार हो कारण की महिलाही 4 वाजता जावं लागेल त्यामुळे 3 वाजेपर्यंत रेडी झालं पाहिजे. आणि मुलीचं साडी वगैरे लावायला थोडासा वेळ लागते, 1-1.5 तास तर मेकअपमध्येच जाते त्यामुळे मुलंही त्रास देत त्यामुळे थोडंसं तिला खेळत हसत असा मेकअप वगैरे करून द्यायला लागतो त्यामुळे तो जाणार 1-1.5 तास. त्यामुळे म्हटलं करून घेऊया. आणि 4:30-4:45 वाजता पॅरेंट्स लोकांना सुद्धा जायचं आहे त्याच्यामुळे मग सगळं घरचं आपण निघूया. नंतर मग सायंकाळी तिकडनं किती वेळ होते किती नाही म्हणते घरी येऊन पुन्हा स्वयंपाक करणं काही शक्य होणार नाही आहे आणि ते पण राहणार नाही आहे. तर म्हणून म्हटलं सोयीस्कर होईल की आपण आधीच करून घेऊया नंतर मग तिकडनं तो काय राहणार नाही आहे. तर चला आता थोडा वेळा नाही का मी तिला फ्रेश वगैरे करून थोडंसं खाऊ वगैरे घालून आम्ही थोडंसं आराम करतो. नंतर दुपारच्या वेळेस मी पुन्हा ब्लॉग कंटिन्यू करायला घेतेच तर ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतेच मी. चला तर मी ठेवला इथं कुकर इडलीसाठी बनवायला आणि माझी चटणीसुद्धा बनवून झाली आहे. आणि माझ्याकडे काही ओलं खोबरं नव्हतं त्यामुळे मी जे आपल्या घरातली जे आपण भाजीमध्ये नॉनव्हेज वगैरे बनवतो किंवा आपण ते साठवून ठेवतो तर तेच खोबरं मी 5-1 मिनटापुढे पाण्यात भिजू काढलं आणि त्याची चटणी बनवली आहे कारण की तिला रुला जास्त ती आवडते त्याच्यामुळे म्हटलं
मला ती बनवायचीच होती. तर खोबरंसुद्धा नव्हतं. तुम्हाला माहिती आहे गृहिणी खूप कामामध्ये एक्सपर्ट असतात, काही ना काही जुगाड करतात. त्याच्यामुळे मी ती खोबरं ओलं करून मिक्सरला लावून त्याची चटणी बनली. ती पण खूप छान बनली आहे. आणि थोडासा व्हिडिओ तर तिथं स्किप झाला आहे, कारण की मलासुद्धा थोडी घाई होती तिला तयारी वगैरे करून द्यायची. त्याच्यामुळे म्हटलं मी पटपट घेतल्या तया ब्लॉग बनवायला घेतली आहे. तर चटणी बनवून झाली आहे. इथं आपल्या इडल्यासुद्धा बनवून झाल्या आहेत. आणि इथं मी कुकर मांडून ठेवली आहे. तर चला म्हटलं तर मी इडल्या वगैरे काढून घेते, नंतर मग तिलासुद्धा फ्रेश करते. आणि साडी तर रेडीमेड आहे, इतका वेळ लागणार नाही आहे. आणि झालं कसं की मलाच घरी खूप वेळ झाला आहे आणि मग तिथपर्यंत गेलो. त्यामुळे ते ब्लॉग नाही का माझ्या इकडनं स्कूलमधला घेणं झाला नाही आहे. आणि माझ्याकडे डान्सचा व्हिडिओसुद्धा नाही आहे, त्याच्यामुळे मी तो काय त्याच्यामध्ये ॲड केला नाही आहे. तर ते मी आधीच सांगत आहे, माझ्याकडे व्हिडिओ वगैरे डान्स वगैरे नाही ना, तर मी तो लावला असता, समोर जॉईन केला असता ब्लॉगमध्ये. पण माझ्याकडे कुठल्याही प्रकारे नाही आहे, त्याच्यामुळे मग तो काही जॉईन केला नाही आहे. तर असंच तुम्हाला ब्लॉग आता बघायला मिळेल. आणि थोडंसं मी स्कूलमध्ये गेलं थोडीशी की असंच मी रीलसाठी बनवली आहे, तर मी तोच याला जॉईन करणार आहे. ते तुम्हाला नंतर बघायला मिळणारच आहे. तर चला इथे इडल्या वगैरे बनवून झाल्या, कुकर मांडून झालं आहे. आणि मी हातोहात आपलं किचन पटकन आवरून घेते आणि तिला रेडी करून देते, कारण की तिला जुडा वगैरे साडी वगैरे आम्हाला जवळपास 1-1.5 तास तर लागतो. त्याच्यामुळे म्हटलं चला आपण तिला रेडी करून घेऊया. आणि आत्ताच मला फौजींचा फोन आला आहे, तर बस ते अर्धा 1 तासामध्ये पोहोचतील. आणि बाईकवर येते, त्याच्यामुळे थोडंसं लवकर जाणं झालं त्यांचंसुद्धा. तर ठीक आहे म्हटलं. आणि आता हे नसताना सायंकाळी मलाच जावं लागेल. आणि यांचे फ्रेंड आहेत, त्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, तर ठीक आहे त्यांच्यासोबत मी जाईल. कारण की होते कसं तर रात्रीचा टाईम आहे आणि ॲक्टिवा वगैरे नेऊ शकतो, पण कसं तिकडनं एक थोडंसं सिटीच्या बाहेर आहे आणि खूप जास्त म्हणू शकता तुम्ही जंगल खूप जास्त आहे, त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते. तर त्यामुळे मग मी आपली गाडी नेत नाही आहो, कारण की मग गाडीवर रूसुद्धा राहते तिकडनं यायच्या वेळेस. इकडनं जायच्या वेळेस काही प्रश्न नाही, पण तिकडनं कसं 9:30 होऊ शकतात. त्याच्यामुळे म्हटलं नको रे बाबा, 9, 9:30, त्याच्यामुळे म्हटलं नको. मग ती दादा होते तर त्यांच्याच गाडीमध्ये मी जाणार आहे. तर चला इथं मी पटकन किचनचं आपलं वावरून चला तर आता मी किचनचं पटकन आवरून घेतलं. किचन ही हातोहात क्लीन करून घेतो, कारण की मग तिकडा वेळ नको. आणि हिला रेडी करायला जवळजवळ 1 तास जातो. रेडीमेड जरी साडी असली तरी तो वेळ होतो असतो. त्याच्यामुळे म्हटलं चला आता पटकन किचन आवरून घेते आणि नंतर मग मी तिला फ्रेश करून घेतो. आणि मग राहिलेले छोटे मोठे घरचे कामं आवरून वगैरे मी 5 वाजता निघते. तर माझ्याकडे थोडीशी स्किप होती जे मी काढली, तर माझ्याकडे हेच होती, तर मी हे याला ॲड केली आहे. हां, तर झालं कसं आता की स्कूलमध्ये वगैरे गेली, पण नाही का लेट गेलो. म्हणजे डान्स स्टार्ट व्हायचाच होता, पण लेट गेलो. आणि त्याच्यामुळे नाही का आम्ही खूप जास्त मागे लेट गेल्यामुळे नाही का खूप मागे होतो. त्याच्यामुळे नाही का समोरचं इतकं क्लिअर दिसत नव्हतं आणि मोबाईलमध्ये तर बिलकुल दिसत नव्हतं. त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ वगैरे घेतला नाही. तर माझ्याकडे थोडीशी स्किप होती, तर मी ते त्याला जॉईन केली आहे ब्लॉगला. आणि दुसरं काहीच नव्हतं. आणि समोर मी त्यांना सांगितलं, पण माझ्यापर्यंत तो व्हिडिओ आतापर्यंत काही पोचला नाही आहे की मी तो तुम्हाला शेअर करू. जर आला वगैरे तर मी नक्की सेंड करीन, पण सध्या तरी माझ्याकडे तो ब्लॉग नाही आहे किंवा तो डान्सचा व्हिडिओ नाही आहे. आणि त्याच्यामध्ये सेम त्याच साडीमध्ये खूप सारे मुलं, त्याच्यामुळे ते थोडंसं ओळखणंसुद्धा दुरून ओळखायलाही येत नव्हतं, कारण की सर्वांची हेअरस्टाईल वगैरे सर्व मेकअप नाही का टीचरनी जसं सजेस्ट केलं सर्वांचं सेम तसंच होतं. त्याच्यामुळे ते ओळखणे थोडंसं खूप जास्त कठीण होतं. आणि मागे त्याच्यामुळे नाही का बघता बघताच आम्हाला वेळ निघून गेला की कोण कुठं आहे हे काही कळत नव्हतं, कारण की सेम पिंक साड्या, सेम हेअरस्टाईल, सेम मेकअप सर्व काही मॅमनी सजेस्ट केलं होतं, त्याप्रमाणे सर्व काही होतं. त्यामुळे कोण कुठं आहे काही ओळखायला येत नव्हतं. आणि त्याच्यामध्ये प्लस आम्ही खूप जास्त मागे होतो, कारण की लेट केलं, थोडं वेळच झाला. तर त्याच्यामुळे ते सीट मागे असल्यामुळे नाही का इतकं काय आम्हाला समोरचं दिसलं नाही आहे. आणि तिकडनं मग घरी यायला आम्हाला जवळजवळ 9:15 ते 9:30 वाजले. आय थिंक 9 वाजेपर्यंत आम्ही आलो. नंतर ते तरी बरं की स्वयंपाक वगैरे सकाळचा. आणि ही खूप जास्त चिडचिड करायची, कारण की एवढं सारा मेकअप वगैरे राहत नाही. तरी मी नॉर्मली मेकअप केला, तर मी तिथं मुलं वगैरे वगैरे त्याच्यापेक्षा हिचा मेकअप मी खूप जास्त नॉर्मल ठेवला, कारण की इतका वेळ मेकअपमध्ये राहू शकत नाही आहे. आणि हिने टिफिन जो दिला ना, तिने टिफिनही खाल्ला नाही. त्याच्यामुळे म्हटलं सुद्धा पटकन मी स्वतःचं आवरलं आणि मग हिला जेवण वगैरे दिलं. आणि तेव्हाच कॅम्पमध्ये नाही का पिक्चर चालू होता, जो खाली पिक्चर दाखवला, पण त्यामुळे ही खूप जास्त दमली होती, त्याच्यामुळे ते शक्य झालं नाही आहे. नंतर मग काही तो पिक्चर आम्ही बघितला नाही आहे. तेव्हा स्वतःचं आवरून वगैरे घेतलं, जेवण वगैरे केले आणि बाहेर गेलो. नंतर खूप जास्त वेळ बाहेर, त्यामुळे ते भांडे वगैरे नाही का मी तसेच ठेवले, कारण की सकाळीसुद्धा मी खूप लवकर उठले, जवळपास 4:30 वाजता उठले, कारण की यांना जायचं होतं, यांचं आवरायचं होतं, टिफिन वगैरे सगळ्या गोष्टी होत्या, ते करून घेतलं. थोडा वेळ अर्धा 1 तास दुपारी फक्त आराम झाला. नंतर बाकीचं पुन्हा मग किचनमध्ये कामं लागलेत. तर किचनमध्ये पुन्हा कामं स्टार्ट झाले. आणि मग सायंकाळी आता वाजले
9:45 वाजले होते जवळपास. 9:45 वाजले होते. त्याच्यामुळे भांडे वगैरे राहू दिले, थोडेफारच होते, की बाकीची इडलीची भांडे मी तेव्हाच क्लीन करून घेतले, थोडेसेच होते जेवणाचे वगैरे आमचे, मी ते तसेच राहू दिले आहेत. आणि असा गेला आजचा दिवस. खूप जास्त बिझी होता आज दिवस, म्हणजे खूप कामातच गेला, काही कळलं नाही कसं काय गेला तो. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. चॅनल जर नवीन असेल आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं तर प्लीज बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून जे काही व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला ब्लॉग मी इथं सेंड करते. भेटूया आणखी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.